अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आपली एकूणच नोकरी मिळालीच पाहिजे, नोकरी मिळालीच आज धरणाला 30 वर्ष झाली। आम्हाला कोणताही धरणाबाबत कायदा लागू केला नाही, पुनर्वसन कायदा नाही की लाभ क्षेत्राचा फायदा नाही, कोणाला नोकरी नाही। आम्हाला फक्त 2013चा पुनर्वसन कायदा, नोकरी, आमच्या तरुण मुलांना नोकरी आणि बेकारी भत्ता चालू व्हावा एवढीच अपेक्षा आहे। ज्यांची लायकी नव्हती त्यांच्या घरी आज आमच्या बायका धुनी भांडी करायला जातात। ज्या राजाच्या राणी होत्या त्याही जातात लोकांची धुनी भांडी करायला। का तर आमच्या जमिनी सरकारने घेतल्या म्हणून सरकारने आमच्यावर अन्याय केला। सरकार म्हणतो महिलांचा सन्मान, महिलांचा सन्मान कसला? आमच्या बायका धुनी भांडी करून सन्मान होतो का? फक्त आम्हाला 2013चा पुनर्वसन कायदा लागू करून द्यावा, आमच्या मुलांना नोकरी द्याव्या आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा। हा दूर नाही झाला तर आम्ही उपोषण चालू ठेवणार आणि नवी मुंबईचं पाणी बंद करणार। ते नाही झालं तर आम्ही जलसमाधी घेणार इथे। नक्कीच या देशाचं मला वाटतं मी या ठिकाणी बाबासाहेबांना कोट करेन की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं या देशामध्ये लोकशाही जास्त काळ टिकणार नाही आणि मग या देशामध्ये काँग्रेसचं सरकार असो किंवा बीजेपीचं सरकार असो, या देशातला आदिवासी असेल, अनुसूचित जातीची लोक असतील, इतर जातीची लोक असतील, त्यांना या देशातल्या व्यवस्थेला फक्त यांची मतं हवीत, यांच्या जमिनी हव्यात आणि त्यांचा मोबदलाही साधं बेसिक ह्युमन राईट्सही ते आम्हाला द्यायला तयार नाही। आज मानव अधिकार सांगतोय, आमचं बेसिक ह्युमन राईट सांगतोय की आज ज्यांच्या तुम्ही जमिनी घेताय त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना घरं द्या। आज इथे सिडकोच्या अनेक स्कीम्स राबवल्या जातात, म्हाडाच्या अनेक स्कीम्स राबवल्या जातात। या घरांवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असायला हवा? ज्यांचे प्रकल्पग्रस्तांमध्ये घरं गेलीत, जमिनी गेल्यात, त्यांचा आज अधिकार पहिला असायला हवा। या तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकऱ्यांमध्ये सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असायला हवा? या लोकांचा आज पहिला दावा असायला हवा। पण आज 30-32
वर्ष झाली, जवळपास 2 पिढ्या आज या सरकारच्या असल्या धोरणांमुळे आज अक्षरशः मेन स्ट्रीम पासून या देशाच्या IAS IPS डॉक्टर इंजिनियर अशा मेन स्ट्रीम मध्ये येण्यापासून ही लोक आजपर्यंत तिथून वंचित राहिलेले आहेत, मागे राहिलेले आहेत. आणि म्हणून हे संपूर्ण अपयश या देशाच्या काँग्रेसचं असो, बीजेपीचं असो, ज्यांनी सरकार उपभोगलेत या सगळ्या त्यांचं अपयश आहे. आणि म्हणून आज हे आंदोलन इथपर्यंत आलंय. जवळपास आता हे ही जेवढी मुलं दिसत आहेत ही सगळी यंगस्टर्स आहेत, यंग मुलं आहेत. म्हणजे जवळपास हे 3ऱ्या पिढीतल्या पोरांनी आता हे आंदोलन केलंय की 2 पिढ्या आधी आमची आजी आजोबांपासून आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत आणि हिसकावून घेऊन साधा आमच्या त्या जमिनीच्या बदली जमीन दिली नाही, घरं देत नाही. आणि 14,000 रुपये प्रति एकरच्या हिशोबाने तुम्ही लोकांच्या पोट खराबाच्या 80 रुपये एकर सांगा. आज 80 रुपये एकरने तुम्ही जमीन घ्यायला जाल, तुम्हाला जमीन तरी मिळतील का? म्हणजे लोकांच्या जमिनी तुम्ही 80 रुपये 14,000 रुपये 80 रुपये प्रति एकर प्रमाणे तुम्ही घेताय आणि त्यांना साधं न्याय तुम्ही देत नाही आहात. आणि म्हणून आज या बांधवांनी, माझ्या आदिवासी बांधवांनी आज जी भूमिका घेतली आहे ती भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवारातला एक वंश होण्याच्या नात्याने मी या माझ्या आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला इथे आलेलो आहे. बघा, सगळ्यात मोठं सिंचन माणसांचं चालू आहे. म्हणजे माणसं पाणी पितात ना नवी मुंबईची. जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे आमदार आहेत, जेवढे खासदार आहेत ते पाणी पितात, नवी मुंबईकर पाणी पितात. तुम्ही देशातल्या आदिवासींशी असं कृतज्ञ व्हाल का? तुमची जी बिलं आहेत त्यामध्ये GST जसा लावतात ना तसा या आदिवासींचा टॅक्स लावा आणि रोज पैसे आम्हाला आमच्या अकाउंटवर जमा होऊ दे, ही आमची मागणी आहे. डायरेक्ट पैसे जमा होऊ दे, कारण पाणी पिता त्याचं बिल नाही तर नवी मुंबई महापालिका बिलं घेते आणि तुम्ही सांगतात उत्पादन होत नाही. हे काय कोणाला पटेल का? आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेचं पाणी एक दिवस जर आज बंद झालं ना तर त्यांना कळेल की या आदिवासींचं दुःख. आमदार इथे अधिवेशनात बसलेत, त्यांना काय ऐकायला जात नाही का? एवढे चॅनल आहेत, एवढे मोबाईल आहेत, ते सगळं बघत नसतील का? परंतु इथे करुणाच नाही राहिली, लोकांविषयी प्रेमच नाही राहिले नेत्यांना. आणि म्हणून हे जे आमदार खासदार कोणी विधानसभेत बसलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेत, ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की लाडकी बहीण. आमची आदिवासी महिला तुमची बहीण नाही का? ती लाडकी नाही का? ती सावत्र आहे का? आणि म्हणून आमच्या आदिवासी महिलांसाठी एक दिवस उपाशी राहा, पाणी पिऊ नका, हे आमचं नवी मुंबईच्या नागरिकांना म्हणणं आहे. एक दिवस तुम्ही पाणी नाही प्यालात की तुम्हाला कळेल काय काय होतं, कोणाकोणाच्या किडनॅप फेल होतात ते कळेल तुम्हाला. आमची ही जी मागणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाकडे आहे. ओके, या जमिनीचा कायदा वेगळा आहे, पाण्याचा कायदा वेगळा आहे. बाबासाहेबांनी हे सगळे कायदे लिहिले आहेत, आर्टिकल्स. आज आमची मागणी हीच आहे की आज फक्त आता आम्ही इथं आज पाणी बंद करायला आलो, उद्या आम्ही मुंबई पुणे हायवे बंद करणार, हा देखील आमचा निर्णय आहे. हा धरण नवी मुंबईसाठी दिलेला आहे. आमचं म्हणणंच एवढं आहे की या ठिकाणी जे राजरत्न साहेब यासाठीच आलेत की अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला लढायचं आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढूनच आम्ही न्याय घेऊ. राजरत्न साहेब यासाठीच आलेले आहे की इथल्या आदिवासीला न्याय दिला पाहिजे. आदिवासी या देशाचा प्रथम नागरिक आहे, त्याला न्याय मिळावा म्हणूनच साहेब या ठिकाणी आले. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें. हाँ, हमने आपको जिस तरह से हमारे व्यूअर्स को और हमारे देखने वालों को हम जो बात बता रहे हैं कि भाई आप हमें लाइक और आपके कमेंट्स भेजना ज़रूरी है ताकि हम बेहतर से बेहतर आपको जो है तो हमारे न्यूज़ आपके सामने प्रकाशित कर सकें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.